हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येदोळते महाभारतांतो ब्रह्म सृष्टीचे सर्व विषय पळयले. अवताराचे विषय म्हणत तशी विंगड विंगड देवते विंगड विंगड अवतार घेऊन येईलीची. तशी राक्षस असुर पुरई विंगड विंगड रीतीने अवतार घेऊन येईलीची. त्याच्यानंतर मरीच्यादी महर्षी अदिती या दक्ष कन्येले वंशविवरणे कश्यपाले संतान कितले बाईल तक्का या परे पळयले. आता देव दानवाले अंशावताराविषयी पोळचकस चम्मी. जनमेजयरायु वैशंपायनाक निमगिता. हे वैशंपायन ब्राह्मण ब्रह्मान प्राणिंगेल सृष्टी प्राणिंगेल म्हणा मनुष्य समेत सर्व प्राणिंगेल सृष्टी कशी केल्ले म्हण म्हणलेल बिवर तू सांगले आव तुगे लागी ऐकलो आणि आत्तेक विषय जावका म्हाका कसले म्हणारे देवते दानव गंधर्व राक्षस सिंह व्याघ्र मृग सर्प पक्षी पुरई विंगड विंगड प्राणियो ये मनुष्य लोकांतो जन्म आयलींची म्हणणं ये तंतुई देवते दानव गंधर्व तानी पुरे कशी आयलींची जन्माक खंयची नांवार आयलींची ये पुरे म्हाका विवर जावन सांगतवे. कोण कोण खंय खंय जन्म घेवन आयलीची कसं कार्य केल्ले तांणी ते मागीर सांगता सुरवे दुखून म्हण म्हणटना तो जनमेजयाक सांगता हे राया मनुष्य लोकांतो कोण कोण देवते आणि कोण कोण दानव खंयचे नांवान जन्म आयलीची म्हूण सांगता सम आयक. विप्रचित्ती म्हूण म्हणले एकलो दानव आशिल्लो तो भुलोकांतो जरासंध जावन जन्म आयलो. मागीर दितील पूत हिरण्यकशिपू मनुष्य लोकांतो शिशुपाल जावन जन्म आयलो. प्रल्हादालो भाव संहलाद म्हणलो तो बाहलिक रायू शल्य जावन जन्म आयलो. अनुहराद म्हणलो प्रल्हादाला अनेक भाव दृष्टकेतू म्हूण म्हणलेला बिधानान जन्म आयलो. शिभी म्हणल राक्षसो तो द्रुमा म्हणलेल रायो जावन जन्म आयलो. असुरालंतू मुख्य जावन आशिल्लो भाष्कल म्हणलो तो भगदत्त जावन जन्म आयलो. मागीर अयशिरस अश्वरस आयः शंकू गगनमूर्धा वेगवंत हानी 5 जन असुर तांणी केकई देशांत 5 राजकुमार जावन जन्म आयलीची. केतुमंत म्हणल एक असुरू अमिताभ जस म्हणल राय जाल्लो तो नकजलेल काम करत आशिल्लो. मागीर स्वरभान म्हणल असुरू उग्रसेन म्हणलेल राय जाल्लो. हांतू आम्ही अमिताभ जस आणि दृष्टकेतू शिशुपालू शिभी ते द्रुमा भगदत्त ये पुरे आम्ही भगवद्गीतेंतू हांगेल नांव ऐकत पळय कोण कोण राय खंयचे पक्ष आशिल्लीच म्हणून संजयान सांगतना. तशीची मागीर अश्वग्रीव म्हणलेले असुरू रोचमान म्हणलेले राय जावन आयला. सूक्ष्म म्हणलेलो असुरू बृहद्रथ राय जाल्लो. तशी तुहुंड म्हणलेलो असुरू सेनाबिंदू म्हणून जन्म आयलो. इशुपाद म्हणल असुरू नग्नजित म्हणल राय जाल्लो. हागेली धुव नागनजिती ती तिका कृष्णान वारडिकोन घेवची आसा.
एकचक्र म्हणलं सुरू प्रतिविंध्य जावन येयलो. विंध्या प्रतिविंध्या म्हूण सांगून आयकल्यात न्हय. तशी मागीर चित्रधर्म म्हणलेलं रायार विरुपाक्ष म्हणलेलं दैत्य येयलो. हर म्हणलेलं दानव सुबाहू म्हणलेलं राय जावन जन्म आयलो. सुबाहू बाहलिक हे परे नाम महाभारತ ಯುದ್ಧ ಅಂತ ಐಕಲೆಂಚಿನವ. तो बाहलिक म्हणलं अहर म्हणलं राक्षसू. मागीर निचंद्र म्हणलं राक्षसू मुंजकेश जल्लो. निकुंभ राक्षसू देवादीप म्हणलेलं नावानं येयलो. या राक्षस कोण कोण असाची पुरा युद्धावळारी हागेले दुर्योधन अल्पक्षांतू आसताची. तशी क्रथ कुपट हानी पुरे सुपार्श्व पार्श्वतेय जावन जन्म आयलीची. शलभ राक्षसू बाहलिक वंशांतू प्रहलाद म्हणलेलं राय जाल्लो. चंद्र म्हणलेलं दैत्यो चंद्रवर्मा म्हणलेल्या अभिधानान राय जाल्लो. अर्क म्हणलेलो दैत्यो तो रशिक म्हणलेले नांवाचो राय जाल्लो. तशीची मयुरासुरलो भाव जावन आशिल्लो सुपर्ण तो कालकिर्ती म्हणलेलो राय जाल्लो. चंद्रविनाशन म्हणलेले नांवाचो महाअसुरू जानकी म्हणलेले नांवान सुप्रसिद्ध राय जाल्लो. दीर्घजिह्व योवय असुरूची काशीराज म्हूण हे प्रथम अध्याय भगवद्गीतेंत वाजिल्ले. हातूंत सुमार रायाल नाम ते दुर्योधन अल्पक्षांतू आयल्यांची सुमार. तशीची राहू म्हणलेलो असुरू क्राथ म्हणलेले नांवाचो राय जाल्लो. मागीर वीर म्हणलेले राक्षसू पौंड्रमात्स्यक जावन जन्म आयलो. अशी पुरे असुर विंगड नांवारी तांणी भुंयचेरी जन्म आयल्यांची. तशी मागीर कालेय म्हणलेलो ते राक्षसालीक क्रोधहंता कालेय हे परे राक्षसाल वंश. हांत भितरी कालेयालांतूल 8 जन भुंयचेर राय जावन आयलीची. मलगडो मगध देशाचो जयत्सेन म्हणलेलो राय जाल्लो. मागीर दोनीचो अपराजित म्हणलेलो राय जाल्लो. मागीर निषाद राय जाल्लो एकलो. श्रेणीमंत म्हणलेलो राय जाल्लो चारीचो. पंचाचो महौजस जाल्लो. संचो अभिरू म्हणलेल्या नांवान प्रसिद्ध जाल्लो. मागीर सप्तम कालेयो सत्ताचो समुद्रसेन म्हणलेले नांवारी राय जावन आयलो. कुक्षी म्हणलेलो दानव पार्वतीय म्हणलेल्या नांवारी जन्म आयलो. मागीर क्रथन म्हणलेलो महासुरू सूर्याक्ष म्हणलेलो राय जाल्लो. तशी क्रोधवश राक्षस तांणी पुरे प्रपंचांतू श्रेष्ठाती श्रेष्ठ राय जावन जन्म आयलींची. मागीर हे पुरे क्रोधवश राक्षस भारी श्रेष्ठ राय जाल्लींची. बलिश्ट राय जाल्लीची. दानवालांतू कालनेमी म्हणलेलो महाबलिश्ट राक्षसू उग्रसेनाल पूत कंस जावन जन्म आयलो. देवक म्हणलेलो राय जावन गंधर्व एकलो जन्म आयलो. मागीर द्रोण तो अयोनीचो जावन जन्म आयलो जाल्यार तो बृहस्पती अंशान आतां देवतेक गेले पळय. येदोळ राक्षसाले दानवाले सकट जाल्ले आतां देवती कोण कोण जावन आयलींची म्हूण. गंधर्व प्रमुख एकलो देवक म्हळ्यार वसुदेवाल भाव जावन जन्म आयलो. मागीर द्रोण तो बृहस्पती अंशान भरद्वाजाल पूत जावन जन्म आयलो. बृहस्पती द्रोण जावन आयलो. तशी तो द्रोण धनुर्वेदांतू वेदांगांतू प्रत्येकांतू भारी श्रेष्ठ जावन आशिल्लो. मागीर रुद्राल आनी यमराजाल अंशान तो अश्वत्थाम म्हणलेलो नांवान द्रोणाक पूत जावन जन्म आयलो. वशिश्ठ महर्षील शापान इंद्राल आदेशान अष्टवसू तांणी 8 जणी शंतनू गंगेल चेडूं जावन भुंयचेर जन्म आयलीची. जाल्यार भुंयचेर वांचून आशिल्लो म्हळ्यार एकलोची 8चो वसू ताकाची भीष्म म्हूण सांगून म्हणलें. तो भीष्म भारी श्रेष्ठ पुरे जनाक गोतस भीष्माल विशय. तशी ताजे नंतर
कृपाचार्य तो रुद्रगणाल अंशाचो म्हूण येता. मागीर शकुनी तो द्वापर म्हणलो. यो गंधार शकुनी न्ही, गंधार राय शकुनी न्ही, अन्यकलो शकुनी म्हणलो. तो पांडवांगेल तरपी नाशिलो. मागीर सात्यकी वृष्णी कुलाचो तो मरुत्तू देवतेंगेल तांगेल अंशान जन्म आयलो. द्रुपद कृतवर्मा विराट हांणी पुरे सप्तमरुतुल अंशाचे. अरिष्टा म्हणलोल पूत गंधर्वरायो हंसो तो धृतराष्ट्र जावन जन्म आयलो. तो कृष्णद्वैपायनालो पुत्र जालो. मागीर प्रजाचक्षु म्हणलो तो जावन ताका तो योची धृतराष्ट्र ताका प्रज्ञाचक्षु म्हणचे. ताका बाह्य चक्षु नाशिल्ले. तो तागेले आम्हाला दोश म्हळ्यार महर्षी हागेले व्यासालागी वतंती भिवन दोळ मुचिलेले तिकून तो जन्मतः कुरुड जालो, जात्यांध म्हणटाचे. मागीर धृतराष्ट्राल भाव जालो कोण म्हळ्यार हंस म्हणेल गंधर्वाल भाव. तो पांड म्हूण ताका हंस म्हणेल गंधर्व तागेले भाव तो पांड म्हूण जन्म आयलो. तशीची मागीर विदुर आनीक भाव तो यमधर्मालो अंश. मागीर मस्त दुर्बुद्धीचो दुर्मती आशिल्लो कुरुकुलाक कळंक जावन आशिल्लो दुर्योधन कलील अंशान जन्म आयलो. कलीले अपरावतारच म्हूण येता तो. सर्व जनांनी ताका द्वेश केलेले, तोय पुरे जना द्वेश केलेले. तशीच पृथ्वीचे सर्व रायांगेलो घडे घडे युद्ध करचे एक पिशे ताका. अनेक कसं म्हळ्यार तागेले हृदयांत केन्नाय मत्सर वैर पुराय आशिल्ले देखूनची त्या 18 अक्षोहिणी सैन्य म्हळ्यार लक्षोपलक्ष मनुष्य नाश जाल्ली तागेले हटानाची म्हूण येता. तशीच पौलस्त्य म्हणलेले राक्षस दुर्योधनाले 99 भावंड जावन जन्म आयलीची. दुशासन दुर्मुख दुस्सह असल पुरे पुरे जने क्रूर कर्मीची. आणि दुर्योधन कसल कुत्सित काम करता ताका प्रेरणे दितले जनतान. मागीर धृतराष्ट्राक वैश्य स्त्री तिगेलांत जन्म आयिल्लो युयुत्सू 100 पूत म्हूण येता. आतां वैशंपायन आल्यागी तो धृतराष्ट्राल 100 चेडूवालय नांव सांगता म्हूण म्हणटा. तशी तो 100 चेडूवालय नांव सांगता. तशीच मागीर एकली चेल्ली आशिल्ली तिगेलें नांव दुश्शला म्हूण सांगून पुराय जन अतिरिक्त महारथची चल्ले राजकुमारांक पुराय वार्डिकेचे प्राय जाल्ली कुळे धृतराष्ट्र पुराय चंग कुटुंबीचे चेल्ल्यांक हाडून तांकां वार्डी करता. मागीर सौबल म्हळ्यार गांधारी तागेले निमती धृतराष्ट्र ताणें सांगून धृतराष्ट्र तागेले एकली धुव 100 भावां एक भयणी दुश्शला म्हणलेले सिंधुरा युद्ध जयद्रथा दिवन वार्डी करता. युधिष्ठिरू यमधर्माल अंशान जालोलो, भीमू वायुदेवाल अंशान जालोलो, अर्जुन इंद्राल अंशान, नकुल सहदेव अश्विनी देवतेल अंशान जालेली. हांगेल जनांना विशय सुरवेक सांगला. तशी मागीर चंद्रवंशाचे विशय येता. चंद्राक वर्चस म्हूण म्हणलेलो पूत तो वर्चस म्हणलो तो निजावन चंद्र म्हणटा पळय आमी देव तागेल वर्चस म्हणलेलो पूत अर्जुनाल पूत अभिमन्यू जावन तो जन्म आयिलो. अभिमन्यू जावन येवचे वेळाक देवतेंगे लागी चंद्रान सांगिल्लें की नाहम दद्याम प्रियम पुत्रम मम प्राणैः गर्यसमम समयः क्रियतामेश न शक्यमती वर्तितुम म्हूण. म्हाका म्हगेल पूत प्राणा पशी चड हांव ताका भुलोका अवतारा घेवन वचपाक म्हाका इश्ट ना जाल्यार तुमी पुरय म्हाका मस्त वताय केलें देखून ताका पेटयता. स्वल्प काळा खातीर मात्र तशी कितले काळ म्हूण तुमी सांगता, तुमी निर्धार करून सांगता ते परिमित काल आसूं का त्या निबंधने वयरी हांव म्हगेल्या पुताक भुंयचेर अवतार घेवचे सोडता म्हूण सांगून म्हणलेलें देखून ते अभिमन्यू मस्त काळ भुंयचेर नाशिल्ले पळय त्या बाई मागीर चंद्रूची केदोळतय म्हगेल्या पुतान भुंयचेर आसूं का म्हूण म्हणलेलें निबंधने चंद्रूच करता. तो सांगता इंद्राल अंशान नर म्हणलेलो जन्म येता. तो नारायणाले सखा जावन आसता. पांडुले पुत्र जावन भुंयचेर अर्जुन म्हणलेले नांवान तो येता. नरनारायणाची अर्जुन आनी कृष्ण म्हूण म्हणटाचे. त्या वेळार अर्जुनाक म्हगेल पूत वर्चस चेडूं जावन जन्म येता. भारी
प्रबल जावन असतो तो महारथ म्हूण सांगून सान प्रयेरीची नाव घेता 16 वर्स ते मात्र ताणें बुंचेर असूचे 16 वर्स ताका भरचे पशी पुडेची पांडव कौरवांगेल मध्ये तो घोर संग्राम जत्त पळय ते महायुद्धांत प्रति राय रणरंगांत युद्ध करतना केदना नरनारायण कारणांतरार रणरंगासनाचकी तेंची वेळाक शत्रुपक्ष चक्रव्यूह म्हळेल रचन कोरनो मिगेले पुत्ताक ते चक्रव्यूहा भेदन करची शक्ती असता जाल्यारी ते चक्रव्यूहांतोची तेगेले अंत्य जाता मागीर तो हांगा घेवन म्हाका पावता 16 वर्ष भितर हागेलो अवतार जाता जाल्यार त्या वेळाकची ताका एक पुत्र आले म्हळ्यार जनन जावचे म्हणजे न्ही ताका एक पुत्र तागेले बायलेले पोट्टान तो येवन आसता ते पुत्रा निमती जावन सगळे भरतवंश नाश जावचे आशिल्ले उद्धार जाता म्हूण म्हणटना देवत चंद्राल्याक जायता म्हूण म्हणटाची तशें जनमेजया हे तुगेले आज्यान जन्मा येईल काणी आनी एक कसं म्हळ्यार महारथ द्रुपदाल पूत जावन जन्मा महारथ दृष्टजिम्नस पळय तो अग्निलंशान जन्मा आयलो द्रुपदाल पूत शिखंडी सुरवे स्त्री असून मागीर पुरुश जावन परिवर्तीत जालो पळय तो मात्र राक्षसांश संभूत जावन आशिल्लो द्रौपदी जावन प्रतिविंध्य सुतसोम श्रुतकीर्ती शतानिक श्रुतसेन हांणी 5 जणी विश्वदेवतेले अंशान जन्मा येताची मागीर वसुदेवालान शूरसेनाक प्रथा म्हळेली चेल्ली आसता ती कृष्णाक मावळणी जत्न ती चंदायंतूय बुद्दंतिकेंतूय ज्ञानांतूय अप्रतिम म्हूण येता जाल्यार शूरसेनान 3 जन्माचे पशी पुडेची तेगेले मावळणीले पूत कुंती भोजाक मिगेल सुरवे संतान चेली जावो चेल्लो जावो तुका दिता म्हूण प्रतिज्ञा केलेली देखून सुरवेक जल्लेली प्रथा कुंती भोजाक दिवन सोडता इत्याक म्हळ्यार कुंती भोज म्हळ्यार शूरसेना भारी प्रिती कुंती भोजा संतोष जावका म्हूण सांगून तागेली चेल्ली काण दिता तो आनी कुंती भोजो तिका प्रथेक तो पोशिलो ल्हान तिका एक काम वयसून दिला ताणें तागेले रमणेक खंयचे ब्राह्मण खंयचे अतिथी सकड येता तांगेलो सत्कार तिणें कोरका म्हूण एक पंत कुंती भोजाले रमणेक भारी कोपिश्ट मस्त सकडी कठीण व्रत करता आशिल्लो आनी धर्मिश्ट जावन आशिल्लो दुर्वासान येवच्यास त्या वेळार येतावत कुंतीची तागेले सत्काराचे एक जबाबदार वयसून घेता कितले ताणें सांगोस कुंती भोजान दुर्वासा कोप्पून शाप दिता तो म्हूण इतश्चावन जागृतेर समतानी न्हीद बूक पुरयसून दुर्वासा कोप येवच्या नज म्हूण तितली जागृतेर दुर्वासाले सेव करता न्हय कडेर दुर्वास तिगेल वैरी अनुग्रह करता दुर्वास सांगता हे चलये तुगेल विशयांत म्हाका भारी संतोष जाला मागीर ताका कळटा ही चरडूं जायनाची मुखारसून ताजे खातीर तो सांगता पळय हांव तुका एक महामंत्र दिता तूं ते महामंत्र पुनश्चरण कर न्हू म्हळ्यार वापस म्हणटर आसतना तुगेले इश्टाच्यो खंयच्यो देवते तूं आपयत की ते देवतेल अनुग्रहान तूं पुत्रांक पावता म्हळ्यार एक देवतेल निमती एक पुता लेखान तूं कितले पंत देवतेंक आपयता तितली पुत्र जाताची जाल्यार 5 पशी चड जायनाचें म्हूण तिणें सांगून ताणें ते मंत्र दिवचे आसा यम यम देवम त्वमेतेन मंत्रेण आवाहयिष्यसि तूं खंयचे देवतेंक आपयत की तेचे देवते पुत्र जावन तूं गेला तूं जन्मा येताची म्हूण कडेन ही चमकल न्हय महर्षी वर दिवन एक बाल्य सहज कुतूहल प्राय येयन ती मस्त सानी त्या वेळाक तिका एक कुतूहल जाता ते उपदेश करलेले मंत्र एक पण परीक्षा करुया म्हूण ती मंत्र पुनश्चरण करता आनी सूर्याक आव्हान करता तिणी जावन कन्यावस्थेन तुची आशिल्ली आनी की प्रबुद्ध जायनी आशिल्ली ती जाल्यार परमात्माक दुर्वासान सांगिल्ली बरी मंत्रान सूर्याक आव्हान करून गेला तिणें सूर्य आयलोची तागेल निमती जावन कुंती कूडले एक पुत्राक जन्म दिता ते सामान्य शिशू न्हय सूर्यपुत्र म्हूण येत न्हय जन्मा येतना ताका कान्नाक कर्णकुंडल देहाक कवच पुरे आशिल्लें
भारी कांतिमत्त जावन आशिल्लें. सुर्याल म्हणके चंद दिसतशिल्लें. जाल्यार तसले चेडूं एक जाल्ला योगीतवान जाल्यार तिका भंय जाता. ते चेडा मोग करया म्हणून सांगून तिका दिसा भंय जावन इत्याक म्हळ्यार कन्या वस्ता बारडीक जायनी जेन्ना जन कसो अपवाद दिता की म्हूण सांगून घट्टी मन करता एक पडल्या भितर ते चेडा घालता आनी न्हंयत सोडता. ते चेडा नाशिल्ले पडले वचून अधीरत म्हळेले सुताक मेळटा. ताका चेडूं नाशिल्लीची भारी संतोश जाता. तो ते चेडूक ते तितली चंद भारी एक तेजस्वी चेडूं ते घेवन वचून तागेले बायल राधा म्हूण म्हणिली तीक सांगता गे आमकां आजी दुखून हेचे चेडूं म्हूण म्हळ्यार ताका चेडूं नाशिल्लीची. तांणी दोग जणी ते सूर्यपुत्र तो कर्ण ताका तागेले चेडूंशी व्हड करता. तांगेले चेडूंशी जन्मा येतना ताका कर्णकुंडल वज्र कवच सकडी आशिल्ल देखून वसुशेण म्हळ्यार भांगरान भरलेलो. तशें तांणी नामकरण करताची. वसुशेण म्हणून ताका पोच आशिल्लें. तो व्हड जाता शस्त्रास्त्र विद्या पुराय शिकता. वेदांग अध्ययन करता. भारी बुद्दंतो पराक्रमी खंय कसले म्हूण म्हळ्यार तागेली एक क्रम तो दवरता नियम दवरता. कसो म्हळ्यार जप करचे वेळार खंयचे ब्राह्मण तागेले येताची तांकां तांणी निमगिलेले दिवचे तागेले एक नियम आसता. हेंच मुखारसून युद्धा वेळार कौरव पांडवांगेले युद्धा वेळार इंद्र उपयोग करता. येवन तो ब्राह्मण वेश धारण करून येवन तागेले वचून ताका जन्मा येतनाची प्राप्त जालेले ते कर्णकुंडल आनी कवच आसा पळय ते दान दी म्हणटा. ब्राह्मण जावन येईल सामान्य न्हय म्हूण वसुशेणा तेन्ना कळला. जाल्यार दान दिता म्हूण ताणें केल्लेलो संकल्पसन त्या पट्टेचे वचनच म्हूण तागे कर्णकुंडल कवच तागेल्या शरिरांत उखून काण ते ब्राह्मण रुपी इंद्रा ताण दिवचे आसा पळय. इंद्रूय तेदन ताका एक आयुध दिता शक्ती आयुध. सांगता गे देवासुर मनुष्याणां गंधर्वोरग राक्षसां यस्मिन् क्षेप्स्यसि दुर्दर्श स एको न भविष्यते. तू देव असुर मनुष्य गंधर्व राक्षस कोणाले वैरी हे शक्ती आयुध प्रयोग करत की तो कोणाक कतीर म्हूण शक्ती आयुध प्रयोग केला तो खंडित वंचना तो मर्त हे शक्ती आयुधा लागून. इंद्र चमकलो. ते दोळतय ताका राधे म्हणटलीची वसुशेण म्हणटलीची. मागीर कर्णकुंडल इंद्रा दान दिल पळय ताद नंतर त्या कर्मा निमती म्हळ्यार श्रेष्ठ कर्म ते वैकर्तन म्हूण सांगून ताका नांव येयलें. जन्मा येतनाच कर्णकुंडलन धारण करून येयलो. समप्राय वतय सुताल घरांतू तो राबून आशिल्लो. तशी मागीर त्या वेळाक कृष्णूय जन्मा येता. बलराम शेष म्हळेले आदिशेष म्हळेले नागराज आसनो तागेले अंशसंभूत जावन जन्मा येता. मागीर कृष्ण साक्षात महाविष्णूची सनत कुमार म्हळेलो ऋषी आसनो तो प्रद्युम्न जावन जन्मा येता. तशी वसुदेवाल कुलांतो यदुकुलांतो कितलीकी राय जन्मा येता पळय पुराय देवांश संभूत म्हूण येता. तांगे वृष्णी वंशाचे वर्धन तांगेले निमती जाता. मागीर सुरवेक तुका अप्सरेल सर्पसकट नांव सांगला न्हय जनमेजया. ते अप्सरेलांतून मुख्य जावन आशिल्ले पळय इंद्रान सांगून तांगेले अंशान भुंयचेर जन्माक आयल्यांची तांणी 16,000 अप्सरा स्त्री जावन जन्मा आयल्यांची पुरे कृष्णाल बायलो जाताची मुखार सून. कृष्ण जावन तो अवतार घेवन येयलो ताका कशी सोडचें म्हूण सांगून महालक्ष्मी रुक्मिणी जावन भीष्मकरायला रमणींतू जन्मा आयली. मागीर द्रुपदाल यज्ञकुंडांत उत्पन्न जाल्लेली ती वायुदेवाल पत्नी भारती देवी तिगेले देह मागीर तिगेले देहांत शची मागीर श्यामला अश्विनी देवतेल बायल उषा हांगेल अंशूय आसतशी. भारी चंदी ती मस्त दिगीने मस्त गुड्डीने करेक्ट एक मट्टस जावन आशिल्लें मिडियम शरीर म्हणटा पळय तशी आशिल्ली ती. बारी चंदी आशिल्ली व्हड दोळ्याची तिग नांकाची मस्त मुद्याळो केसो दिगू केसो सर्व लक्षण संपन्नी म्हूण येता. तसले सौंदर्यवंते द्रौपदी मुखारसून ते पंचपांडवांक गेले
बायल जाता. कुंतेनी माद्री सिद्ध आणि स्मृती म्हळेल देवतेंगेले अंश संबूत जाताची. गांधारी मती म्हळेल देवतेला अंश संबूत. आता तुका देव असुर गंधर्व राक्षस सांगेल पुरे अंशावतरणाचे विषय सांगले. पुरे कोण कोण मनुष्य लोकांतो अवतरण घेऊन येयलीचे म्हळेले विषय सांगले. यदुवंशांतो कंची देवते येयलींची जन्माक म्हळेल तांगेले नाव सांगले. हंगेलोट ब्राह्मण वैश्य शूद्र सकट जावन कंची देवते येयली तांगेले नाव सांगले. तशी आता हांगा अंशावतरण पर्व जल्ले. या अंशावतरण पर्व कोण ऐकता त्यांनी धनधान्य समृद्धी कर जावन आशिल्ले. यशस्कर जावन आशिल्ले. पुत्रप्राप्ती कर जावन आशिल्ले. एक जीवन करतात त्यांनी. कोण अंशावतरण पर्व कसले दोष अनसूय म्हळ्यार हांगा तांकां जाळ कसं नाही अंशावतरण पर्व वाजूचक नाही दोषाचे दोषयुक्त मन नानशी खंचे ते तितूल महात्मा असल मनुष्य जावन आयतावे या परे पट्टी दिसता म्हणून असल कसले दोष संशय परे नानशी कोण या अंशावतरणाची काणी जितकी तांकां परमात्माले स्वरूप ज्ञानही मेळटा. म्हळ्यार तांगेल स्वरूप ज्ञान परमात्माला परोक्ष ज्ञानही तांकां मेळटा. इहांतो खंयची खंयची विपत्तू येता तांकां ते पुराय परिहार जाता म्हूण सांगून जनमेजय रायो आता जनमेजय रायाक वैशंपायन ऋषी सांगता. ताजे नंतर जनमेजय राय निमगिता वैशंपायना आव सर्व सृष्टीचे विषयो अंशावतरणा विषयो विस्तार जावन ऐकलं. आता हांग पुरे कोण भरल्यांची म्हळ्यार महाऋषी ब्राह्मण सकट भरल्यांची. आता म्हाका आमगेल्या वंशाचो मूलपुरुष भरताल जन्म वृत्तांत सांगतवे. तागेले आननी अम्मा दुष्यंत शकुंतले म्हूण म्हणले ऐकला हांव तांगेल वृत्तांत सूर दुखून विशद जावन सांगता म्हाका. हांव भारी संतोशारी ऐकता सांगतवे तूं म्हूण म्हणटना तेदना वैशंपायनू ताका दुष्यंत शकुंतलेले काणी सांगता. ती काणी पैचे दिसाक आमी पळय आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.